शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाची सर्व लेकरे प्रेमाळ सोबती, प्रेमाळ सोबती, प्रीती परस्पर. मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 39 1-5 ही वचने. उत्पत्ती अध्याय 39 1-5 ही वचने. इकडे योसेफास मिस्रात नेले, तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्यास नेले होते त्याचपासून त्यास पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याने पाहिले. योसेफावर तो प्रसन्न झाला. योसेफ त्याचा हुजऱ्या झाला. पुढे त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफा प्रीत्यर्थ परमेश्वराने त्या मिस्राच्या घराण्याचे कल्याण केले आणि त्याचे घरदार शेतपूत या सर्वांस परमेश्वराने बरकत दिली. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी उत्पत्ती याचा 39वा अध्याय आणि त्याची 1-5 वचन वाचले. या पवित्र वचनांमध्ये योसेफा संबंधाने काही वचन आपण पाहणार आहोत आणि दुसरं वचन सांगतं की परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. तो मिस्री धन्याच्या घरी होता, परंतु देव परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की परमेश्वर योसेफाबरोबर होता. देव मनुष्याबरोबर असणं ही फार आशीर्वादाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी पवित्र वचन सांगतं की त्या योसेफाबरोबर परमेश्वर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. ज्यावेळेस यहोशुवाला परमेश्वराने पाचारण केलं, त्याला वेगळं केलं, मोशे नंतर यहोशुवाला परमेश्वराने इस्रायलाचं नेतृत्व दिलं, त्यावेळेस परमेश्वर यहोशुवाला हे सांगत आहे की तू घाबरू नको, कचरू नको, तू जाशील तिकडे, तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि खरोखर यहोशुवा बरोबर देखील परमेश्वर होता, म्हणून तो यशस्वी झाला आणि इस्रायल लोकांना
तो त्या वचनदत्त देशामध्ये घेऊन गेला का? कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि तो पवित्र परमेश्वर यहोशुआला म्हटला की तू घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडं तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की योसेफाबरोबर देव होता म्हणून तो यशस्वी झाला. जे यश, जे आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळतात, परमेश्वर आपल्या बरोबर असल्याशिवाय ते आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. आपण आज जे यशस्वी आणि आशीर्वादित जीवन जगत आहोत त्याचं कारण हे आहे की पवित्र परमेश्वर, ज्या परमेश्वराने संपूर्ण सृष्टीची रचना केली, आपल्याला निर्माण केलं आणि आपल्या तारणासाठी स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, तो पवित्र परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि त्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या पवित्र आत्म्याची ओतणी आपल्यावर विपुलपणे केलेली आहे. आणि तो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. तो आपला मार्गदर्शक आहे. तो आपल्याला सत्यामध्ये चालवतो. तो आपल्याला पापापासून दूर ठेवतो, कारण तो पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो, कारण तो आपल्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी देवाचं वचन तेच सांगतं की परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. जर मला आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, आपल्याला परमेश्वरापासून आशीर्वाद हवे आहेत, तर आपल्या बरोबर परमेश्वराची पवित्र उपस्थिती असणे खूप महत्वाचं आहे. 4थं वचन सांगतं की योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला. जो धनी होता ना, परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने ज्या धन्याच्या घरी तो होता त्या धन्याची देखील त्याच्यावर कृपादृष्टी झाली. परमेश्वराची मर्जी, परमेश्वराची संगती आणि त्याच्या धन्याची कृपा त्याच्यावर असल्या कारणाने तो यशस्वी झाला, तो आशीर्वादित झाला आणि त्याने मोठं कार्य केलं. तीच अपेक्षा परमेश्वर माझ्या आणि तुमच्याकडून करतो. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, कारण तू आमच्या बरोबर आहे. तो आमचा देव आहे. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तुझी पवित्र उपस्थिती आहे, म्हणून तू आम्हास यश प्राप्त करून देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. सारखी कल्याण, हे सारखी कल्याण, प्रीती परस्पर. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.